अजून कोणाला क्वेश्चन आहे का? नाही तर माझा एक हेवी क्वेश्चन आहे. हेवी हेवीच्या आधी कोणाला काय? हा, हेवी क्वेश्चन. हेवी होऊन जाऊ हेवीला दे. घ्या आधी. हेवीला घ्या. हेवीला हेवी घेऊ. घ्या. घेऊन टाक. तर 1 सगळ्यांना 2 3 तेच स्टार्ट आहे म्हणू की का? हा मन 1 2 3 स्टार्ट. हेवी. हेवी. फर्स्ट कधी आठवते ह्याला बघितलं आणि तुमचं मत काय होतं ह्याला बघितल्यावर? येडा आहे, बावळट आहे, प्रॉडक्ट कसं आहे, शहाणा वगैरे आहे, थोडा काहीतरी करेल आयुष्यात. तर मी रडत रडत ते सांगत होतो सरांनी मारले, तो मुलगा मला सारखं मारतोय हे ते उगतच. आणि ती मुलगी म्हणले रडू नको आणि तर मग पप्पी दिली काय गालावरती. प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या बॉसला असं कधी फारच राग आलाय, आता याला मारायला. शेवटी आपण सगळे कोल्हापुरात येतोय, आपण एका लिमिट नंतर नाहीच सहन करूच शकत नाही. तर असं तुम्हाला वाटलंय का की आता ह्याला पकडून बडवलंच पाहिजे, त्याशिवाय उपयोगच नाही याचा, याला थोडा आता दाखवायलाच लागतं? सगळ्यांनाच प्रश्न आहे की याच्यात आपल्यात एक मेल इगो असतो सगळ्यांच्या मध्ये, ठीक आहे? की तुम्हाला काय वाटतं की अशा काही गोष्टी आहेत की ते तुम्हाला हर्ट करतील ॲज अ मेल इगो? तुमचा मेल इगो हर्ट करणार की समजा ही गोष्ट झाली किंवा समोरच्यानं ही गोष्ट तुमच्यावर केली की तुमचा मेल इगो किंवा इगो, धर मेल इगो सोड, दुसरा विषय आहे, पण दॅट थिंग विल ट्रिगर यू की तुम्ही त्याला असं इमोशनली हर्ट होणार किंवा ऑफेंड होणार त्यांना, की अशी गोष्ट कोणती आहे काय? की तुमच्या असं गिल्टी प्लेजर काय आहे काय, म्हणजे जे नॉर्मली तुम्ही करता पण ते नॉर्मली प्लेजर म्हटल्यावर मला काय तर वेगळंच आठवत गेलं. नॉर्मली काही पण असं एक असतं की आपण बघायला एक जातो आणि त्यातून दुसरं बघतो. म्हणजे समज काय सर्च तू एक आयटम करायला गेलायस आणि त्यातून दुसरं बघायला गेलायस, असं तू रॅबिट होल मध्ये कुठल्या गेलायस काय? की कधी म्हणजे समज एक आयटम तू बघायला गेलायस पण त्यातून तुला दुसरे पेज त्यातून बघायला वेगळंच- गेलायस, वेगळंच दुसरी करत असतो इन्फॉर्मेशन, हा हा. वेगळंच काय तर, आणि शेवटी तू बघायला एक आलेलास आणि शेवटी तू बघितलास दुसरंच. वेगळंच. शेवटी हा, तू असं- असं काय- इनकॉग्निटो मोड मध्ये शोधतोस सापडतो. क्वेश्चन हाच आहे की लास्ट टाइम कधी रडलाय? आणि लास्ट टाइम रडलाय म्हणजे ऍक्च्युली मला कारण नकोय. कारण जर तुम्हाला सांगायला सांगू शकता किंवा मला सांगू शकता एक कधी आणि एक टाइम लाईन किंवा कोण समोरचा कोणतरी एक व्यक्ती असला किंवा एकटाच रडलाय किंवा कोणतरी समोर असला ज्याच्यावर कॉन्व्हर्सेशन करून रडलाय, काय आठवतंय? किशोर म्हणला ना ट्रिप वरनं गेला, त्यावर अजून एक क्वेश्चन आहे की म्हणजे असं कोणती ट्रिप आहे की जी मेमरेबल आहे, म्हणजे काय जरी असलं तरी काही कारणासाठी, जे काय फालतू कारण असेल किंवा काय तर लाईफ चेंजिंग कारण असेल किंवा काय जरी कारण असेल इमोशनल काय असेल, अशी कुठली ट्रिप आहे की जी तुमची आतापर्यंतची फेवरेट ट्रिप, आतापर्यंत तुम्ही कुणावर पण फ्रेंड फॅमिली कोण पण असेल ती, असं कुठली आहे काय?